अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी सोशल मीडियावर आमदार महेंद्र दळवी यांच्या संदर्भातील व्हिडिओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली। दानवे यांच्या या पोस्टचे तीव्र पडसाद रायगड जिल्ह्यात उमटले। संतापलेल्या शिवसैनिकांनी अलिबाग, रोहा, मुरुड इथं रस्त्यावर उतरत अंबादास दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करत निदर्शनं केली। लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांच्या विजयानंतरचा आमदार दळवी यांचा हा व्हिडिओ वापरून बनावट व्हिडिओ दानवे यांनी तयार केल्याचा दावा यावेळी दळवी समर्थकांनी केलाय। अंबादास दानवे यांनी मंगळवारी सकाळी 3 व्हिडिओ एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केले। हे आमदार पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केलाय। यातील एका व्हिडिओत अलिबागचे आमदार महेंद्र दळवी दिसत असल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। आमदार महेंद्र दळवी यांनी हे आरोप फेटाळले। हा व्हिडिओ बनावट असून दानवे यांनी जाणीवपूर्वक बदनामीच्या हेतूने व्हिडिओ तयार केल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। व्हिडिओ खरा असल्याचे पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेईन असं आवाहन त्यांनी दानवे यांना दिलंय। दरम्यान या व्हिडिओ बॉम्बचे तीव्र पडसाद अलिबागमध्ये उमटले। जिल्हा प्रमुख राजा केणी आणि माजी जिल्हा परिषद सदस्य मानसी महेंद्र दळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटानं शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जोरदार निदर्शनं केली। अंबादास दानवे यांच्या पुतळ्याचं दहन करण्यात आलं। शिवसैनिक कमालीचे आक्रमक झाल्याचं यावेळी दिसून येत होतं। दानवे यांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। बनावट व्हिडिओ तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। दरम्यान दानवे यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवणार असल्याची घोषणा आमदार दळवी यांच्या पत्नी मानसी दळवी यांनी यावेळी केली आहे। दानवे यांनी चेहऱ्यासकट व्हिडिओ सादर करण्याचं आव्हानही त्यांनी दिलं। दरम्यान आमदार दळवी समर्थकांनी दानवेंचा निषेध केला असला तरी या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसकडे अंगुली निर्देश केला जातोय। अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेसचीच सुपारी घेऊन हे सगळं करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी केलाय। नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रायगडमध्ये शिवसेनेच्या आमदारांना लक्ष केलं जात होतं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलंय। आजचं आंदोलन सकाळी जो प्रसार माध्यमातून प्रकार झाला की आमदार साहेबांच्या प्रतिमेला बदनाम करण्याचा बावळटपणा अंबादास दानवेंनी जो केला तो अतिशय चुकीचा आहे। आणि त्याच्या संदर्भात त्यांनी जी व्हिडिओ व्हायरल केली की पैशांची बंडलं काढतात आणि टेबलवर ठेवतात आणि त्याच्या समोर जे चित्र दाखवलं ते आमदार साहेबांचं दाखवलं आणि त्याच्यामुळे त्याच्या निषेधार्थ, कारण हा सगळा खोटा प्रकार आहे आणि त्यासाठी ती जी व्हिडिओ ज्यांनी पाहिली त्यांनी, मी या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून हेच सांगेन की त्या व्हिडिओमध्ये जी व्यक्ती दाखवले ती पूर्ण चेहरा न दाखवता फक्त पोटापासूनचा पार्ट दाखवलेला आहे। आणि दानवेंना माझं या ठिकाणी आव्हान असेल की त्यांनी पूर्ण चेहरा हे करून दाखवावी व्हिडिओ आमदार साहेबांची, कारण त्याच्यामध्ये काहीच तथ्य नाही। टोटल ही व्हिडिओ खोटी आहे। कारण आमदार साहेबांच्या हाताचं जे घड्याळ दाखवलंय ते गोल्डन कलरच्या पट्ट्याचं आणि आजपर्यंतच्या प्रवासात आमदार साहेबांनी असं कधी घड्याळ वापरलेलं नाही। हा एकच मुद्दा ह्या तपासासाठी महत्वाचा आहे। बाकीचं तर सगळंच ते खोटं आहे। या ठिकाणी मी त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करते आणि त्या माणसाला मी सांगते की सद्बुद्धी देव परमेश्वरांनी, कारण सत्तेतले आमदार असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना कसं बदनाम करायचं, त्यांच्या प्रवासात कसा अडथळा निर्माण करायचा हेच त्यांचं आतापर्यंत कृत्य आहे। ज्यावेळेस सत्तेत होते हे लोक त्यावेळेस काही करता नाही आलं, आता हे असे बिनबुडाचे आरोप करून एखाद्याला कसा बदनाम करायचा एवढंच त्यांचं ध्येय आहे, बाकी काही शिल्लक राहिलेलं नाही। आज सकाळी प्रसार माध्यमांच्या आणि वाहिन्यांच्या मार्फत जे अंबादास दानवे यांनी आमचे प्रेरणास्थान आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या विरोधात पैशांची बंडलं आणि त्यांचा जो खोटा व्हिडिओ जोडण्यात आला आणि ज्याची पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते व्हायरल करण्यात आलं, त्याबद्दल पूर्ण आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांचा निषेध शिवसैनिकांनी निषेध करण्याचं ठरवलं गेलं आणि रोहा तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला, मुरुड तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला आणि आता अलिबाग तालुक्यामध्ये त्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। पूर्ण जिल्ह्यामध्ये शिवसेनेमध्ये एक संभ्रम निर्माण झाला होता की नक्की प्रकार काय आहे। त्यामुळे अंबादास दानवे हे आज कुठल्याही विधानसभेमध्ये सदस्य नाहीत किंवा विधान परिषदेमध्ये सदस्य नाही आहेत। त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना कुठेतरी काहीतरी दाखवायचं आहे की मी काहीतरी करतो, म्हणूनच एक शिवसेनेचे आमदार, सत्ताधारी पक्षाचे आमदार यांना कुठेतरी जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी हा चुकीचा आणि खोटा व्हिडिओ बनवून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। परंतु आम्हाला अंबादास दानवे यांना सांगणं आहे की जोपर्यंत तुम्ही आमच्या आमदारांची माफी मागत नाही तोपर्यंत हा आंदोलन कायम आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि याच्या पुढे सुद्धा अंबादास दानवे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी आमच्या आमदारांवर जर टीका करण्याचा जर प्रयत्न केला तर आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना उत्तर देण्याचा आम्ही प्रयत्न करू।
यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.